व्हिडिओची क्वालिटी बघून आणि थोडासा अंधार आहे दिसतो, आय होप सॉरी, तर ते बघून व्हिडिओ स्किप करू नका. खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. जसं की तुम्ही थंबनेल बघितलं, तुम्हाला हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह वाटेल हे मी प्रॉमिस करते. तुम्हाला याच्यातून किती चांगलं शिकायला मिळेल हे मी प्रॉमिस करते. आणि तुम्ही जसे वेट लॉस, वेट गेन किंवा हेल्दी लाईफस्टाईल आणि मिडल क्लास फॅमिलीमध्ये लाईफस्टाईल कशी चांगली करू शकतो आपण, तर मग तुम्हाला हे बघायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी एकदम परफेक्ट आहे. फर्स्ट पॉइंट आहे परफेक्शन. परफेक्शन हे इम्परफेक्शन मध्ये सगळ्यात पहिले मी तुम्हाला सांगते, इम्परफेक्शन मध्येच ब्युटी असते, परफेक्शन मध्ये ब्युटी नसते. ठीक आहे, प्रत्येकाला वाटतं पण परफेक्ट असं, ह्या जगात कोणीच नाही की ते परफेक्ट आहे. आपण परफेक्टच्या मागे नाही धावलं पाहिजे. आपण स्वतःला अजून बेटर कसं बनवू याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. तर तुम्हाला सगळ्यात पहिले मी परफेक्शन हे का सांगितलं, हेल्दी लाईफस्टाईल वगैरे ते सोडून, तर लक्षात ठेवा. कारण काही जण काय करतात, तुम्हाला आता हेल्दी लाईफस्टाईल पाहिजे तर तुम्ही काय कराल की सॅलडच खाल, भातच सोडाल. तर ह्या सगळ्या गोष्टी काहीच करायच्या नाहीये. तर ह्या सगळ्या गोष्टी केल्याने काय होईल, तुमच्या बॉडीवर त्याचा परिणाम होईल. आपल्या शरीराने, मी मान्य करते, आपल्या शरीराने सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. जंक फूड खाल्लं पाहिजे, बाहेरचं खाल्लं पाहिजे, चहा पिला पाहिजे, भात खाल्लं पाहिजे, सगळं खाल्लं पाहिजे. आपण मिडल क्लास फॅमिलीमधले, आपल्याला सगळं खायचा अधिकार, आपण सगळं खाल्लं पाहिजे. पण पोर्शन कंट्रोल करून खाल्लं पाहिजे. कारण काय होतं, आपण जेव्हा प्रमाणाच्या बाहेर कोणती पण गोष्ट खातो, चांगली गोष्ट पण आपण प्रमाणाच्या बाहेर खाल्ली तर ती आपल्याला नुकसानकारकच घडणार आहे. आणि आपण चांगली गोष्ट आपण जर खराब गोष्ट जर प्रमाणात खाल्ली किंवा म्हणजे जे अनहेल्दी फूड आहे ते जर प्रमाणात खाल्लं तर ते सुद्धा आपल्यासाठी, आपल्या शरीराला घातक ठरणार नाही. ठीक आहे, तर प्रॉब्लेम कशामध्ये, पोर्शन कंट्रोलमध्ये. आपण पोर्शन कंट्रोल केला पाहिजे. हा सगळ्यांसाठी आहे हा व्हिडिओ. ठीक आहे, बारीक, मीडियम, हेल्दी सगळ्यांसाठी हा व्हिडिओ. प्रत्येकाने हा व्हिडिओ बघितला पाहिजे. प्रत्येकाने हेल्दी लाईफस्टाईल फॉलो केली पाहिजे, मिडल क्लास फॅमिलीमध्ये राहून सुद्धा. तर त्यासाठी हा व्हिडिओ. तर नेक्स्ट पॉईंटकडे वळू आपण. नेक्स्ट पॉइंट आहे मिथ. तर सगळ्यात मोठं मिथ मला आज हे करायचंय, संपवायचंय, की खूप मुली असं बोलतात की मी किती पण खाल्लं ना तरी पण माझं वजनच वाढत नाही, असं खूप जण बोलतात. तर हे खूप चुकीचं आहे आणि तुम्ही हे ॲग्री कराल, मी तुम्हाला याचं उत्तर सांगेल, याचं रिझन सांगेल तेव्हा. तर हे चुकीचं आहे, हे मिथ आहे की मी किती पण खाल्लं ना तरी पण माझं वजनच वाढत नाही. तर वजन वाढत नाही, तुझं वजन नाही वाढत दीदी किंवा दादा, तुझं वजन नाही वाढत. तुझ्या चेहरा पिंपल येऊ शकतं, तुझं बाहेरचं खूप खाल्लं आणि तुला असं वाटतं की माझं वजन कुठे वाढतं, म्हणजे माझ्या चेहऱ्यावर काही फरकच पडत नाहीये. तर असं नाहीये, तुझं वजन नाही वाढणार पण तुझ्या चेहरा पिंपल येतील. बघा, तुम्ही ऑब्झर्व करा, ज्या मुलींचं वजन वाढत नाही त्यांनी किती पण बाहेरचं खाल्लं त्यांच्या चेहऱ्यावर पिंपल येतात. आणि पिंपल पण नाही आले तर मग त्यांच्या केस खराब होतील, त्यांच्या बॉडीवर रॅशेस येतील, काहीतरी तर होईल. आपली बॉडी, आपण जर काही चुकीचं खात असू तर आपली बॉडी त्याचा इफेक्ट आपल्या साईन देत असते आपल्या बॉडीला की मी हे बाहेरचं खाते, तर तू हे बाहेरचं खातीये. आपल्या बॉडी सांगते आपल्याला की तू हे बाहेरचं खातीये, तर ह्या बाहेरच्या खाल्ल्याने तुझ्या बॉडीवर खूप खराब परिणाम होतोय त्याचा. आपली बॉडी साईन देत असते आणि तरी पण साईन देऊन पण तुम्ही लक्ष दिलं नाही तर मग त्याचा आपल्याला दुष्परिणाम होतो. आणि काही जण असं बोलतील आता की मी किती पण खाल्लं बाहेरचं तरी माझी बॉडी छान आहे, माझे केस मस्त आहे, मी एकदम परफेक्ट आहे, छान दिसते, तरी पण माझ्यावर काही फरकच नाही पडत. तर दीदी, हे सर्वात जास्त खतरनाक आहे. का मी तुम्हाला सांगते, जेव्हा आपली बॉडी बाहेरून साईन दाखवत नाही, हे खूप म्हणजे शक्यतो दाखवतेच, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि जर तुम्हाला दिसत नसतील तर समजा तुमची बॉडी आतून खराब होती. आतून म्हणजे कसं की तुमच्या लिव्हर, हार्टच्या आजूबाजूने फॅट जमा होतं आणि ते सर्वात जास्त खतरनाक आहे. एक वेळेस बाहेरून पिंपल आले, केस खराब झाले तर आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो. आतून खराब झाले तर खूप हार्ड कंडिशन होऊन जाते. तर तुम्हाला हे चालेल का? तर प्रत्येकाने हेल्दी डाएट फॉलोच केलं पाहिजे. हे असं कोणासाठी, एका जणासाठी नाही की ज्यांना वजन कमी करायचं त्यांनीच करा या त्यांना वजन वाढवायचं त्यांनीच करा, असं नाहीये. हेल्दी लाईफ, आपली बॉडी आहे, आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण त्याची रिस्पॉन्सिबिलिटी, जबाबदारी घेतली पाहिजे. आपण आपल्या बॉडीची काळजी घेतली पाहिजे. आपल्याला देवाने एवढी सुंदर बॉडी दिली आहे, आपण त्याची काळजी घेतली पाहिजे, त्याला छान छान खायला दिलं पाहिजे. ठीक आहे, तर आता आपण नेक्स्ट पॉईंटकडे वळूया. जर मी बॉडीवर बोलली तर मग हा व्हिडिओ त्याच्यातच होऊन जाईल पूर्ण. सो नेक्स्ट पॉईंट,
आहे खराब आणि एक आहे खूप खराब. तर आपल्याकडे जेव्हा पण आपण बाहेर जातो तेव्हा आपल्याकडे 2 ऑप्शन असतात, एक असतं खराब आणि एक असतो खूप खराब. तर 2 गोष्टी असतात, तर आपण त्याच्यातून नेहमी खराबवाली गोष्ट चूज केली पाहिजे, खूप खराबवाली नाही. तुम्हाला मी एक्झाम्पल देते, तुम्हाला समजलं नसेल तर सपोज एका साईडला आहे रसमलाई आणि एका साईडला आहे गुलाबजाम. तर या दोघांमधून तुम्ही काय चूज कराल? तुम्ही रसमलाई चूज करू शकता किंवा का करायची ते मी तुम्हाला सांगते. तर काय असतं, आपल्याकडे जेव्हा 2 ऑप्शन असतात, दोन्ही पण बाहेरचेच पदार्थ आहे, दोन्ही पण मध्ये साखर वगैरे खूप आहे, तर आपण काय करायचं की आता समजा रसमलाई, तर रसमलाईमध्ये आपण बघितलं तर काय काय असतं, दूध असतं, काजू बदाम असतात, खवा असतो, या सगळ्या गोष्टी असतात रसमलाईमध्ये. आणि इकडं काय असतं गुलाबजाममध्ये, मैदा, तेल, खवा म्हणजे आणि वरतून ते तळलेलं आणि वरतून ते कशामध्ये साखरेच्या पाण्यात टाकलेलं. तर गुलाबजाम तुम्ही कशा पण बॉडी टाईपचे असू, बारीक असू, जाड असू, कशा पण असू तुम्ही, आणि परफेक्ट असेल सुद्धा तुम्ही एकच गुलाबजाम खाल्ला पाहिजे. आपलं शरीराने एकच गुलाबजाम हे चांगला, म्हणजे चांगला नाही म्हणता येणार, बट तेवढं ते पचवू शकेल आणि काय आपल्या बॉडी परिणाम होणार नाही. तर रसमलाई चूज करू शकता तुम्ही, कारण ते तळलेलं वगैरे नसतं, त्याच्यात दूध असतं, तर ते चांगलं असतं असं. तर जेव्हा पण आपल्याकडे 2 ऑप्शन येतात, तेव्हा आपण त्याच्यातलं परफेक्ट चांगलं ऑप्शन आपल्याला चूज करता आलं पाहिजे. ठीक आहे, तर आपण हे चूज वगैरे कसं करायचं, पण हेल्दी ऑप्शन कसे राहतात किंवा आपण बाहेर गेलो कोणत्या हेल्दी गोष्टी खायच्या, तर हे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा. नेक्स्ट पॉइंट आहे चहा. प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये पिला जाणारा चहा, जो प्रत्येक मिडल क्लास फॅमिलीमध्ये पिला जातो आणि त्याशिवाय आजीपासून ते लहान मुलं यांचं एक दिवस पण जात नाही असा चहावर मी बोलणार आहेच. तर चहा असं नाही, मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगते, चहा सोडायची गरज नाही. तुम्ही जर चहा आधीपासून पित असाल, लहानपणापासून पित असाल, तर चहा सोडायची अजिबात गरज नाही. आणि लहान मुलांनी शक्यतो चहा नाही पिला पाहिजे, बट त्यांना सवय असेल तर तुम्ही त्यांना दूध देऊ शकता. बट तुम्ही आता समजा टीनेजर किंवा त्याची पुढचे असेल, तुम्हाला चहा तुमच्याकडनं सुटला जात नाही, तर इट्स ओके, चहा सोडू नका, चहा कमी करा. ठीक आहे, कारण काय होतं माहिती का, मी एक मान्य करते, आपल्या शरीराने सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. आपलं शरीर आहे, आपल्या शरीराची काळजी घेणे आपली जबाबदारी, आपल्या शरीराच्या सगळ्या इच्छा वगैरे पुरवणं आपली जबाबदारी आहे. तर आपण चहा सोडायचा नाही, तो कमी करायचा. जसं की तुम्ही जर दिवसभरातून 2दा चहा पित असाल तर एकदा चहा पिया, हळूहळू तो अर्धा कप प्या. अर्धा कप दिवसभरात चहा तुम्ही पित असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही पिऊ शकता तो चहा. सोडला तर खूपच चांगलं, असं नाही, सोडत असाल तर खूपच चांगलं. पण तुमच्याकडनं सुटत नसेल तर मग तुम्हाला असं वाटतं की आई चहा सुटत नाही तर जाऊ दे, मी डाएटच नाही करत. काही जण असा विचार करतात, असं नाही करायचं. चहा प्या, आपण तो कमी प्या, कमी प्रमाणात प्या. ठीक आहे, कोणती पण गोष्ट जर आपण पोर्शन मध्ये खाल्ली, कोणती पण चांगली असो की वाईट, आपण पोर्शन मध्ये खाल्ली तर त्याचं नुकसान आपल्याला कधीच होत नाही. आणि खरं प्रॉब्लेम ना चहामध्ये नसतो. चहासोबत आपण ज्या बिस्किट, मस्त तेल लावलेली, तूप लावलेली पोळी, काय आता खारी, टोस्ट, हे सगळ्या गोष्टी खातो ना आपण त्याच्यासोबत, त्याचा प्रॉब्लेम असतो. ठीक आहे, तर चहा सोडायची अजिबात गरज नाहीये. चहा प्या, पण तो कमी प्रमाणात प्या, आपल्या शरीराला त्याचं नुकसान होणार नाही अशा प्रमाणात प्या. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ, नक्की लाईक आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आणि असेच पुढचे अजून 4 पार्ट बाकी आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला खूप छान छान गोष्टी सांगणार आहे. प्लीज एक रिक्वेस्ट करते, प्लीज कॅमेरा क्वालिटीकडे लक्ष देऊ नका, थोडंसं क्वालिटीचा थोडा इश्यू आहे, तर प्लीज क्वालिटीकडे लक्ष देऊ नका. आणि नेमकं काय झालं, आता मी कॉलेजवरून आली आणि नेमकं लगेच येऊन मी व्हिडिओ शूट करायला लागले, कारण मग चांगले कपडे वगैरे आहे. आणि आमचं कसं घरामध्ये ना सगळ्या बाजूने अंधार असतो, म्हणजे असं पुढून वगैरे मागून बिल्डिंग वगैरे, तर मग अंधार पडतो खूप त्यामुळे. आणि फोनचा पण थोडा इश्यू आहे, तर मग थोडं समजून घ्या. आणि तुम्ही जर सपोर्ट केला तर नक्की आपण मी पुढे जाऊन चांगला फोन घेईल. तर नक्की लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमचे कमेंट्स मला खूप आवडतात, तुम्ही केलेल्या कमेंट्स मी वाचत असते, त्यांना छान छान रिप्लाय देत असते. तर थँक्यू. नेक्स्ट पार्ट बघायला विसरू नका. बाय.